1993च्या मुंबई साखळी स्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिम पाकिस्तानातल्या रुग्णालयात दाखल। विषप्रयोग झाल्याची पाकिस्तानी मीडियाची माहिती भारत किंवा पाकिस्तान सरकारकडून दुजोरा नाही। गिरीश महाजन यांची शिष्टाई यशस्वी। नंदुरबारमधून निघालेला आदिवासी शेतकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा माघारी फिरणार। मोर्चेकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याचा दावा। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याचा आज पहिला दिवस। मराठा आरक्षणावरती चर्चा होणार। अवकाळी पावसावरच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री आज उत्तर देणार। मदतीच्या पॅकेजकडे शेतकऱ्यांचं लक्ष। सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीतल्या स्फोटाचे पडसाद उमटण्याचीही शक्यता। आमदार अपात्रता प्रकरणाच्या अंतिम सुनावणीला आजपासून सुरुवात। युक्तिवादासाठी दोनही गटांना 1.5 दिवसांची मुदत। वन नेशन वन इलेक्शन संदर्भात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालच्या समितीची आज बैठक। आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेणार। ठाण्यातील प्रिया सिंग हल्ल्याप्रकरणी प्रियकर अश्वजित गायकवाडसह 3 आरोपींना अटक। गुन्ह्यामध्ये वापरलेल्या 2 कारही ताब्यात। अहमदनगर कल्याण मार्गावरती माळशेज घाटाजवळ पिकअप रिक्षा आणि ट्रकची जोरदार धडक। एकाच कुटुंबातल्या 4 8 जणांचा मृत्यू। पुणे नाशिक महामार्गावरती संगमनेरमध्ये भीषण अपघात। टेम्पो कारवरती कोसळल्यामुळे 4 मृत्यू। नागपूरमधल्या गोणखैरी गावात अपघात। ताफा थांबवून मुख्यमंत्र्यांची अपघातग्रस्तांना मदत। ट्रक खाली अडकलेल्या जखमीला बाहेर काढून रुग्णालयात रवाना केलं। ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात। तनुजा यांची प्रकृती स्थिर। आयसीयूमध्ये उपचार सुरू। युरोपाचं इस्लामीकरण केलं जातंय। इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं खळबळजनक वक्तव्य। जोहान्सबर्गच्या पहिल्या वनडेत भारताचा दक्षिण आफ्रिकेवरती 8 धावांनी 8 विकेट्सनं दणदणीत विजय। अर्शदीप आणि आवेश खानच्या धारदार वेगवान माऱ्यासमोर आफ्रिकन आर्मी 116 धावांमध्येच गारद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।